तर मी काही राजीनामा वगैरे दिलेला नाही अशी प्रतिक्रिया राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी दिली आहे। तर नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यायला हवा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीस आणि दादा उत्तर देतील, मी त्यावर उत्तर देऊ शकत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मात्र मी राजीनामा दिला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याचा निर्णय घ्यायला हवा, सुप्रिया सुळे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा। मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं। मी कुणाचंच काही मागितलेलं नाही, मी एवढंच म्हणते, मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते। योग्य वेळी योग्य उत्तर देणार धनंजय मुंडे। सुरेश देश सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का, काही उत्तर होणार आहे का त्यांचं योग्य वेळेला? खंडणीचे पुरावे समोर आले आहेत। अजित पवारांना राजीनाम्यासाठी अजून कोणते पुरावे हवे आहेत, राऊतांचा सवाल। पुरावे दिल्याशिवाय काढू शकत नाही, दादांचं हे मत चुकीचं, संभाजीराजे छत्रपती।